इथे मी एका कढईमध्ये 2 मोठी वाटी पातळ पोहे घेतले। हे पातळ पोहे आपल्याला 2-3 मिनिटं छान खरपूस असं भाजून घ्यायचे। पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। मध्यम गॅसवरती छान खरपूस असे हे पोहे भाजून घ्यायचे। पोहे भाजून झाले ते मी बाजूला काढून घेतले। आता ह्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडलं की मग ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे। आता शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे। छान खरपूस भाजले तरच हे शेंगदाणे चांगले लागतात। शेंगदाणे भाजून झालेत। आता याच्यातच मी अर्धी वाटी डाळ्या टाकून घेतल्या किंवा ज्याला आपण पंढरपुरी डाळ म्हणतो, कोणी डाळवं म्हणतात, ते इथे मी टाकून घेतलेले आहेत। आणि हे सुद्धा अगदी 1 मिनिट फक्त या तेलामध्ये परतून घेतले। त्यातच आता 5-7 काजूचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे सगळं या तेलामध्ये चांगलं परतून घेते। खूप जास्त वेळ परतायची गरज नाहीये। आता हे सगळं परतून झालं की यात आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे। खोबरं खूप लवकर लालसर होतं, त्यामुळे खोबरं टाकलं की लगेचच हे परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची। हे पहा, खोबरं आता छान तळून झालेलं आहे आणि लालसर झालेलं आहे। आता याच्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। एक 8-10 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत किंवा हिरवी मिरची आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। इथे मी जे साहित्य वापरते त्यात तुम्हाला हवं ते तुम्ही ॲडही करू शकतात किंवा नसेल घरात तर तुम्ही ते स्किपही करू शकतात। अर्धा चमचा हळद टाकून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान एकजीव करून घेते। आता हे सगळे मसाले छान तळले गेले की मग आपण जे पोहे भाजून घेतले होते ते याच्यात टाकून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो राहू द्यायची किंवा मध्यम ठेवायची। पोहे टाकल्यानंतर हे पोहे या फोडणीमध्ये छान एकजीव करून घेतले। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतले। मध्यम गॅसवरतीच हे पोहे चांगले परतून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असे होतात। आता गॅस बंद करायचा। पोहे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर त्यात पिठी साखर टाकून घ्यायची। पोहे गरम असताना पिठी साखर टाकू नका। आता पिठी साखरेसोबतच तुम्ही याच्यात थोडंसं सायट्रिक ॲसिड सुद्धा टाकू शकतात, अगदी किंचितसं। त्यामुळे गोड आंबट चव ह्या जो चिवडा आहे त्याला येते। तर अशा प्रकारे आपला हा पोहेंचा चिवडा तयार झालाय। इथे मी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलंय। त्यात 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यात 1 वाटी साखर टाकून घेतली आहे। आता ही साखर आपल्याला या दुधात वितळून घ्यायची आहे, तोपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं। दूध चांगलं गरम झालंय, साखर सुद्धा वितळलेली आहे। आता याच्यात 1 वाटी तेल टाकून घेतलंय, म्हणजेच 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तेल, ह्या तिन्ही गोष्टी मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत। आता हे तेल ह्या दुधात एकजीव केलं, गॅस बंद केला आणि हे थोडंसं कोमट झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं। त्यानंतर याच्यात मावेल एवढा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। आता हा मैदा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत हे पीठ थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे पहा, हे आता अगदी घट्ट असं झालेलं आहे आणि हे मी चांगलं 5 ते 10 मिनिटं मळून घेणार आहे। तर हे पीठ इथे मळून झालेलं आहे। आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे। तर एक 15 मिनिटं हे पीठ छान झाकून ठेवलं। 15 मिनिटानंतर हे व्यवस्थित सेट झालंय। पुन्हा 1-2 मिनिटं मळून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतला। ह्या गोळ्याला सुद्धा चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे छोट्या प्रमाणात हा गोळा घेतला तर लवकर मळला जातो। आता आपल्याला याची छान पोळी लाटून घ्यायची आहे। तर जाडसर अशी पोळी लाटायची। ही लाटत असताना पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही, कारण आपण या मिश्रणात भरपूर तेल टाकलेलं आहे, त्यामुळे हे अगदी अलगद असं लाटलं जातं। थोडंसं जाडच ठेवायचं आणि त्यानंतर याचे शंकरपाळे आपल्याला हवे त्या आकारात कापून घ्यायचे। तर हे पहा, इथे मी छान चौकोनी आकारात हे शंकरपाळे कट करून घेतले। तुम्हाला हवं तर ह्या गोल पोळीचं तुम्ही आधी चौकोनी आकार देऊन मग शंकरपाळे कट केले तरी चालेल। आता हे तळण्यासाठी मी तूप गरम करायला ठेवलंय। तूप अगदी चांगलं गरम झालं की त्याच्यात हे शंकरपाळे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। लो गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळे छान खमंग असे तळून घ्यायचे।
हे शंकरपाळे तळत असतानाच तुमच्या लक्षात येईल छान याला जे पदर किंवा पूड आपण म्हणतो तसे छान सुटायला लागतात आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावर येतील इथपर्यंत हे मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती तळायचे. हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील. तर आता हे शंकरपाळे छान तळून झालेले आहेत, अगदी सोनेरी रंगावरती आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि हे छान तळले गेले की अजिबात तेलकट होत नाहीत, खूप छान हे चवीला लागतात. तर अशा पद्धतीने हे जे शंकरपाळे आहेत, गोड शंकरपाळे इथे तयार झाले. तर ही शेव बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ आपण कुठल्याही कंपनीचं वापरू शकतो किंवा मग आपली घरची चणा डाळ दळून आणली तरीही चालेल. तर हे बेसन पीठ मी छान चाळून घेते, जेणेकरून त्याच्यात काही कचरा असेल किंवा गाठी असतील ते निघून जातील. आता याच्यात मी 3.5 चमचे ओवांची पावडर टाकून घेतलेले आहे. ओवा मिक्सरमधून बारीक करून त्या चाळून घेतल्या होत्या आणि ह्याप्रमाणे ओवांची भुकटी तयार झाली आणि ती मी आता याच्यात टाकून घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. तर आता लाल तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. ओवांची सुद्धा क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हिंग म्हणजे पाव चमचा हिंग टाकायचा आहे. कुठलीही वातुळ गोष्ट असली की त्याच्यात जर हिंग टाकला तर त्याचा वातुळपणा थोडा कमी होतो, म्हणून इथे मी थोडासा हिंग टाकून घेतलाय. आता हे सगळं मी एकजीव करून घेते. यानंतर आपल्याला इथे 200 ml तेल टाकून घ्यायचं आहे. 1 किलो पिठासाठी 200 ml तेल वापरायचं, अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. आता 200 ml तेल म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो चमचा 13 ते 15 चमचे एवढं तेल मी इथे हे टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे तेल व्यवस्थित ह्या पिठाला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. बेसन पीठ असल्यामुळे अगदी कमी पाणी लागतं, कमी पाण्यातच आपल्याला हे बेसन पीठ भिजवायचं असतं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की अजून आपल्याला किती पाणी वापरायचं आहे. आता हे पीठ भिजताना हे पीठ थोडंसं सैल आपल्याला भिजवून घ्यायचं असतं. जशी आपली पोळ्यांची कणिक असते ना, त्यापेक्षा थोडंसं सैल असं हे पीठ भिजवून घ्यायचं, जेणेकरून शेव बनवायला आपल्याला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने मी इथे हे शेवेसाठीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने हा गोळा इथे तयार करून घेतलाय. आता शेवेचा जो साचा असतो त्याला मी सगळ्यात छोटी म्हणजे जी बारीक जाळी असते ती लावून घेतलेली आहे आणि आतून तेल लावून मग हे पीठ त्या साच्यात भरून घेतलेलं आहे. म्हणजे सोऱ्यामध्ये हे पीठ मी भरून घेतलंय. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता अशा पद्धतीने मी ही शेव ह्या कढईमध्ये टाकून घेते. तर अशा पद्धतीने ही शेव मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. तेल कडकडीत गरम आहे, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता ही शेव आपल्याला दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आहे. शेव बनवताना कधीही असं पसरट भांडं घ्यायचं, जेणेकरून ही शेव तळायला सोपी जाते आणि तेलही कमी लागतं. तर अशा पद्धतीने मी ही शेव छान दोन्ही बाजूने आलटून पालटून तळून घेते. मध्यम गॅसवरती मी ही शेव तळून घेते. शेव टाकताना फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची. अशा पद्धतीने ही शेव इथे तळून झालेली आहे. आता मी उरलेली बाकी सगळी शेव छान ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे. ही शेव बनवायला अतिशय सोपी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही. 20 ते 25 मिनिटात तुम्ही 1 किलो शेव बनवू शकता, एवढी ही सोपी पद्धत आहे. तर सगळ्यात आधी आपण भाजणी तयार करून घेऊ. तर ही चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे मी घेतले 8 वाटी तांदूळ, म्हणजे 1.5 किलो हे तांदूळ आहेत. 4 वाटी घेतली हरभरा डाळ, म्हणजे पाऊण किलो हरभरा डाळ. आता इथे 1.5 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे आणि पाऊण वाटी घेतली उडदाची डाळ. म्हणजे तांदूळच्या निम्मे आपल्याला घ्यायची हरभरा डाळ आणि मूग डाळीच्या निम्मे घ्यायची उडीद डाळ. त्यानंतर 1 वाटी मी घेतलेत पोहे, अर्धी वाटी घेतलेत धने, पाव वाटी मी इथे साबुदाणे घेतलेत, म्हणजे साधारण 2 चमचे हे साबुदाणे आहेत आणि सोबतच पाव वाटी जिरं घेतलंय, म्हणजे 2 चमचे जिरं.
आता हे जे डाळी आणि तांदूळ आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आणि मग हे धुवून घ्यायचे. हे तांदूळ धुवून झाले की मग अशा एखाद्या स्वच्छ कापडावरती हे फॅन खाली पसरवून ठेवायचे. हे आणि एक 4 ते 5 तास हे छान वाळू द्यायचे. म्हणजे याच्यातलं जे पण पाणी असेल ते संपूर्ण हे वाळलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी इथे हे तांदूळ आणि डाळी पसरवून ठेवलेले आहेत. 4 तासानंतर मी हे सगळे जे जिन्नस आहेत ते भाजून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे तांदूळ भाजून घेते. ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने मी हे तांदूळ भाजून घेते. आता तांदूळ भाजलेत की नाही हे चेक करण्यासाठी या पद्धतीने हातात घ्यायचे आणि थोडेसे असे चुरून बघायचे. तांदूळ जर चुरले जात असतील तर मग हे व्यवस्थित भाजलेत असं समजायचं. तर आता इथे हे तांदूळ छान भाजून झालेले आहेत. हे मी बाजूला काढून घेते आणि ह्याच कढईत आता मी डाळ भाजून घेते. तर ही मुगाची डाळ आहे. हे पण मी छान भाजून घेते. मध्यम गॅसवरती भाजायची आहे. डाळीचा रंग बदलेल आणि ती थोडीशी कडक होईल इथपर्यंत आपण ही भाजून घ्यायची असते. तुम्ही बघू शकताय डाळ पण इथे भाजून झालेली आहे. आता ही डाळ मी बाजूला काढून घेते आणि त्याच्यातच आता हरभऱ्याची डाळ भाजून घेते. अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळ सुद्धा इथे भाजून झालेली आहे. ह्याच्यातच आता उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. उडीद डाळीनंतर पोहे, साबुदाणे आणि जिरं, धने हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचंय. छान खरपूस असं भाजून घ्यायचंय. तर आता इथे मी हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत. हे आपण आता थोडेसे थंड होऊ द्यायचेत आणि मग नंतर हे दळून आणायचे. आता ही भाजणी दळताना नेहमी आपण घरून थोडीशी डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेऊन जायचे आणि आधी ते डाळ तांदूळ दळायचे त्याच्यावरती ही भाजणी दळून घ्यायची. गव्हावरती किंवा मग ज्वारी बाजरीवरती ही भाजणी दळायची नाही. आता ही भाजणी मी सगळी दळून आणलेली आहे आणि ह्या भाजणीतलं 4 वाटी पीठ मी इथे काढून घेतलंय. ही जी वाटी तुम्हाला दाखवली आहे या वाटीच्या मापाने 4 वाटी पीठ मी या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे साधारण अर्धा किलो हे पीठ आहे. आता याच्यात 2 चमचे मी ओवा टाकून घेते. तर ह्या ओवा आधी मिक्सरमधनं थोड्याशा जाड्या भरड्या अशा फिरवून घ्यायच्या आणि मग या इथे भाजणीमध्ये किंवा आपल्या ह्या चकलीमध्ये वापरायच्या जेणेकरून ओवांचा स्वाद अजून वाढतो. त्यानंतर 4 चमचे मी इथे तीळ टाकून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे तीळ असतील तुम्ही ते इथे वापरा. पांढरे तीळ वापरले तरी चालेल किंवा मग आपले जे गावरानी तीळ असतात ते वापरले तरी चालेल. मी इथे आपले घरचे जे गावरानी तीळ असतात ते वापरलेले आहेत. चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि पाव चमचा मी इथे हिंग टाकून घेतलाय. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे मी इथे लाल तिखट टाकून घेतलंय. तर तिखटाचं जे प्रमाण असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता हे सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. पिठामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने. आता याच्यात मी तेल टाकून घेते. तर तेलाचं प्रमाण एका वाटीसाठी 2 चमचे एवढं मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे हे अर्धा किलो पिठासाठी मी जवळपास 40 ml एवढं तेल वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी हे सगळं तेल इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल सुद्धा या पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचंय. आता तेल छान एकजीव झालेलं आहे. आता हे पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. गार पाणी इथे वापरायचं नाही. थोडंसं गरम असं पाणी वापरायचंय. तर थोडं थोडं आपल्या अंदाजाने पाणी टाकत जायचं आणि मी इथे चमच्याने मिक्स करून घेते कारण सुरुवातीला पाणी थोडंसं गरम असतं. आता मी ह्या पद्धतीने हे पीठ मळून घेते. तर हे मळताना खूप सैल मळायचं नाही आणि खूप जास्त घट्टही मळायचं नाही कारण खूप जास्त घट्ट मळलं तर चकलीला काटे खूप छान येतात पण मग ते चकल्या बनवताना आपल्याला त्रास पण होतो, हात खूप दुखतो. अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय खूप सैल असं मळलेलं नाहीये आणि खूप घट्टही मळलेलं नाहीये. आपल्याला चकल्या बनवायला सोप्या जातील इतपत हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. ह्या स्टेजला आपण हे पीठ थोडंसं खाऊन बघू शकतो तिखट मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही आणि जर कमी वाटत असेल तर मग आपण इथे ऍड करू शकतो. तर आता हे पीठ इथे तयार आहे. हे मी एक 15 मिनिटं झाकून ठेवते. तर आता 15 मिनिटानंतर हे पीठ थोडंसं कडक झालेलं आहे. याच्यातलं जे पाणी होतं ते शोषलं गेलेलं आहे. त्यामुळे हे पीठ मी पुन्हा एकदा अगदी थोडंसं पाणी टाकून मळून घेते. तर अशा पद्धतीने आता आपलं हे चकलींसाठीचं भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे. आता यातला एक गोळा घेऊन मी ह्या पद्धतीने हा थोडासा हातावरती मळून घेते
जेणेकरून तुम्हाला साच्यामध्ये भरायला सोपा जाईल। त्यानंतर इथे चकलीचा जो सोऱ्या असतो म्हणजे चकलीचा साचा असतो तर त्याला आतून तेल लावून घेतलेला आहे। आता याच्यात जे पीठ मी मळून घेतलं होतं ते या सोऱ्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेते। आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे या चकल्या पेपरवरती बनवते, तर एका पेपरचे मी इथे 4 भाग बनवून घेतलेले आहेत। तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी असेल तुम्ही ती वापरली तरी चालेल आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण याच्यावर चकल्या पाडून घेऊ शकतो। तुम्हाला मी जवळून दाखवते चकली किती सुंदर तयार होते, त्याला काटे किती छान आलेले आहेत आणि अजिबात ही चकली कुठेच तुटत नाहीये। अतिशय छान अशी चकली तयार होते, तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने चकली। तर इथे आता ह्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता या पेपरवरची चकली मी अशा पद्धतीने या झाऱ्यावर काढून घेतली आहे। त्यानंतर कढईत तेल गरम झालेलं आहे आणि झाऱ्यानेच मी ही चकली या तेलात सोडून घेतली आहे। एवढं फक्त याच्यासाठी की आपण जेव्हा पण चकली डायरेक्ट तेलात हाताने सोडतो तर तेव्हा ते तेल हातावरती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे जर अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊन ही चकली आपण ह्या तेलात सोडली तर मग तेल आपल्या हातावरती उडत नाही। तर ही माझ्या सासूबाईंची आयडिया आहे, त्यामुळे मी जेव्हाही चकल्या बनवते तेव्हा अशा पद्धतीने मी झाऱ्यानेच या चकल्या तेलात सोडते। आता ह्या चकल्या आपल्याला मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायच्या आहेत। चकली तेलात सोडल्यानंतर ती लगेच पलटण्याची घाई करायची नाही, चकलीला थोडंसं तेलाच्या वरती येऊ द्यायचं म्हणजे तेलावर थोडं तरंगू द्यायचं आणि त्यानंतर ती चकली पलटवून घ्यायची। या पद्धतीने चमच्याने मी उलटपालट करून ही चकली दोन्ही बाजूंनी छान खरपूस अशी तळून घेते। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची चकली तळताना। तुम्ही बघू शकतायत ह्या चकल्या इथे तळून झालेल्या आहेत, किती सुंदर या चकल्या दिसतायत, अगदी बघूनच लगेच खाव्याशा वाटतात आणि अगदी छान चकल्या तयार होतात, खरपूस तयार होतात आणि घरगुती असतात, त्यामुळे त्या पौष्टिकही असतात, स्वस्तात पडतात। शिवाय आपण घरगुती कुठलाही पदार्थ बनवला तर तो आपल्याला खूप स्वस्त पडतो। तर अशा पद्धतीने मी या सगळ्या चकल्या इथे तळून घेतलेल्या आहेत। बेसन लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घेतलं। शक्यतो जाडबुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे। तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला 2 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय। आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय। आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो। तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतलंय। तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय। प्रत्येक 5 मिनिटानंतर याच्यात 1 चमचा तूप टाकायचंय आणि हे छान भाजून घ्यायचंय। तर ह्या पद्धतीने मी एकूण 20 ते 25 मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय। या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय, हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय। या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचंय। बेसन पीठ थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय। आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे। तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे। थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचंय। आता आपण याचे लाडू वळायला घेऊ। तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो। सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात। मी इथे बदाम वापरले, तुम्ही हवं तर काजू, किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात। तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत।